नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा अखेर निर्णय झालेला आहे। 9व्या हप्त्याची जी वाटप आहे ते आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच केले जाणार आहे। 2000 रुपयांचा जो लाभ तुम्हाला यायचा राहिलेला आहे, नमो शेतकरी योजनेमार्फत आता 9व्या हप्त्याचं जे वाटप रखडलेलं होतं त्याविषयी महत्त्वाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे आणि तोच निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। कारण आता कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, कोणत्या दिवशी हे पैसे, किती तारीख असणार आहे आणि कधीपर्यंत हे तुमच्या खात्यात जमा होतील, याचा मेसेज कधी येणार आहे, संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून खात्रीशीर माहिती तुम्हाला आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि शासनाकडून काय नवीन माहिती आलेली आहे, कोणत्या दिवशी पैसे वितरण होऊ शकतं, संपूर्ण जी अपडेट असणार आहे ते अत्यंत आनंदाचे असणार आहे। महत्त्वाचे काम केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वितरण केलं जाणार आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांना कोणतं काम करून घ्यायचं आहे, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचं वितरण केलं जाईल। 9वा प्लस 10वा असे दोनही सोबत येतील का, यावरती सुद्धा शंका विचारत आहेत। शेतकऱ्यांना आतापर्यंत 9वाच आलेला नाही, त्यामुळे आता 10वा सुद्धा सोबत येणार का असा विषय शेतकरी वर्गात निर्माण झालेला आहे। त्यामुळे 2000 रुपयांची जी राशी आहे ती आता 4000 रुपये होणार का, याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता 9वा प्लस 10वा येणार का याविषयी सुद्धा आपण चर्चा करणारच आहोत। परंतु 9वा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना काय काळजी घ्यायची आहे आणि काय काम करायचे आहे, त्यानंतर पैसे वितरण होणार आहे आणि तुमच्या खात्यात पैसे क्रेडिट झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे। कोणतं काम करून घ्यायचे, नमो शेतकरी योजनेचे 9व्या हप्त्याचे पैसे कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, संपूर्ण काही ओरिजिनल माहिती आणि महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करा। हा व्हिडिओ संपूर्ण महत्त्वाचा असणार आहे, लाईक सुद्धा करून घ्या। चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेचे 9व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की कोणत्या दिवशी येणार आहेत, या दिवशी पैसे वितरण होणार आहे। त्यामुळे आता नक्की कोणता दिवस निवडलेला आहे आणि कोणती तारीख असणार आहे, कोणत्या दिवशी पैसे वितरण केलं जाणार आहे, संपूर्ण महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अखेर समोर आलेली आहे। शासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे आणि 2000 रुपयांचं जे रक्कम आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे आणि तो दिवस कोणता असणार आहे त्याविषयी महत्त्वाची अपडेट याच व्हिडिओमध्ये आपण लगेच जाणून घेणार आहोत। शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी अखेर समोर आलेली आहे। लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि 9व्या हप्त्याचे जे पैसे आहेत 2000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे वितरण केलं जात असतं आणि हे लवकरच तुमच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत। हे थेट तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात येत असतात आणि हे लवकरच वर्ग केल्याची माहिती वर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे आता तशी माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळेच कोणती तारीख असणार आहे, कधीपासून कधीपर्यंत हे तुमच्या खात्यात पैसे येणार आहे, संपूर्ण काही अपडेट लगेच आपण त्या अपडेटकडे वळणार आहोत आणि आपण लगेच जाणून घेणार आहोत की नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे येणार, कोणते शेतकरी पात्र असणार, लाभार्थी यादी कशी पाहायची, संपूर्ण काही डिटेल माहिती आणि 9व्या हप्त्याचे पैसे जे आहेत 2000 रुपये ते आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार, संपूर्ण महत्त्वाची माहिती आणि सर्वात आनंदाची अपडेट अखेर शेतकऱ्यांसाठी जी आलेली आहे तीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच शासन निर्णय सुद्धा होणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत। काळजी करू नका, संपूर्ण शेतकऱ्यांना 2000 रुपयांची रक्कम टाकली जाणार आहे। परंतु या योजनेसाठी पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांना अत्यंत 3 महत्त्वाचे जे काम सांगितलेले आहेत ते कंप्लीट केल्यानंतर 9व्या हप्त्याचे पैसे वितरित केले जाणार आहेत। त्यामुळे कोणते ते 3 काम असणार आहेत, काय केल्यानंतर शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत, तारीख तर जाहीर झालेलीच आहे, काळजी करण्याची गरज नाही। संपूर्ण डिटेल माहिती आपण पुढे गेल्यानंतर पाहणारच आहोतच। चला तर जाणून घेऊयात महत्त्वाचे 3 काम शासनानं कोणते सांगितलेले होते। ते 3 काम केलेल्या शेतकऱ्यांनाच 9व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत। सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं काम शासनानं सांगितलेलं होतं ई-KYC करून घेणं। ई-KYC ज्या शेतकऱ्यांनी केलेली असेल त्या शेतकऱ्यांना मात्र 9व्या हप्त्याचे पैसे वितरित केले जाणार आहेत। दुसरं काम सांगितलेलं होतं लँड सीडिंग करून घेणं। लँड सीडिंग ज्या शेतकऱ्यांनी केलेली आहे त्यांना सुद्धा पैशांचं जे 9व्या हप्त्याचं वितरण आहे ते सुरळीत पद्धतीने येणार आहे।
आणि तिसरं महत्त्वाचं काम सांगितलेलं होतं, बँक खाते आणि आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे. कारण डीबीटी तुमचे पैसे येण्यासाठी सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे डीबीटी आणि यासाठी तुमचं बँक खाते आणि आधार कार्ड जे आहे ते लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यानंतरच हे डीबीटीच्या माध्यमातून पैसे येत असतात. त्यामुळे हे 3 काम जे सांगितलेले होते, पहिलं EKYC, दुसरं लँड सेडिंग आणि तिसरं बँक खाते आधारशी लिंक असणं. आणि चौथं महत्त्वाचं काम आहे, ज्या शेतकऱ्यांनी PM किसान योजनेची KYC केलेली असेल त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि PM किसान दोनही योजनेचा लाभ जो आहे तो सुरळीत येत राहणार आहे. अत्यंत महत्त्वाच्या अपडेटकडे आता आपण वळणार आहोत. पुढली अपडेट आहे, जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये तुमचं नाव आहे का, तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यांची यादी जी आहे, पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांची नावे आहेत आणि तुमचं नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये असणार आहे का, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. चला तर जाणून घेणार आहोत, जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं आणि तुमचं नाव आहे का. तर पहिल्या टप्प्यासाठी या जिल्ह्यांची लिस्ट शासनाकडून आलेली आहे आणि पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यांना वितरण केलं जाणार आहे. 9व्या हप्त्याचं वितरण जे आहे त्या 18 जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे आणि या 18 जिल्ह्यांना पैसे वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे. पहिला जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा, दुसरा असणारा आहे छत्रपती संभाजीनगर, तिसरा आहे अमरावती, इकडे आहे नाशिक आहे, बीड आहे, बुलढाणा आहे, पुणे आहे, परभणी आहे, अकोला आहे, जळगाव असणार आहे या यादीमध्ये, हिंगोली असणार आहे, नागपूर आहे, इकडे धुळे असणार आहे, इकडे वाशिम आहे, वर्धा आहे, नंदुरबार, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश, या 18 जिल्ह्यांचा समावेश पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात वितरण होणार आहे आणि किती तारखेला होणार आहे, तर महत्त्वाची तारीखसुद्धा समोर आलेली आहे. 9व्या हप्त्याचे जे शेतकरी पात्र लाभार्थी असणार आहेत, पात्र लाभार्थी कोण असणार आहेत हे पहिल्यांदा पाहून घेणार आहोत. ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता प्राप्त झालेला आहे असे जे शेतकरी लाभार्थी असणार आहेत, ती जी यादी आहे तीच यादी PM किसानची यादी नमो शेतकरी योजनेसाठी घेतली जात असते. त्यामुळे PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे जे लाभार्थी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याचं वाटप वितरण हे केलं जाणार आहे. 2000 रुपयांचं जे वितरण आहे ते या शेतकऱ्यांना टाकलं जाणार आहे, काळजी करण्याची गरज नाही. परंतु महत्त्वाची आणि मोठी अपडेट अजून एक राहिलेली आहे, ती म्हणजे तारीख किती असणार आहे आणि कोणत्या बँकेला प्रथम प्राधान्य देऊन यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत. कोणत्या बँक असणार आहेत, पहिल्या टप्प्यासाठी वितरणासाठी निवडण्यात आलेल्या 9व्या हप्त्यासाठी पहिल्या टप्प्यातील बँक, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिली बँक असणार आहे भारतीय स्टेट बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, युनियन बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, कॅनरा आहे आणि बँक ऑफ इंडिया आहे. या 6 बँकेंना प्रथम प्राधान्य देऊन पहिल्या टप्प्यासाठी वितरणाचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि तारीख किती असणार आहे आणि बँक जे आदेश देण्यात आलेले आहेत त्याची तारीख किती असणार आहे ती अपडेट आपण लगेच जाणून घेणार आहोत. 15 जुलैपासून हे वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे येण्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आलेली आहे. 15 जुलै रोजी पैसे वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे आणि निधीची तरतूद करून लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 15 तारखेपासून वितरण केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता 15, 16 आणि 17 अशा पद्धतीने 3 दिवस वितरण असणार आहे. पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे आहेत, दुसऱ्या टप्प्यात बाकीचे काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यात अशा पद्धतीने 3 टप्प्यात वितरण केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. 2000 रुपयांचे जे वितरण असणार आहे ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती 15 तारखेपासून वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे. 2000 रुपये तुमच्या खात्यात त्या दिवशी क्रेडिट व्हायला सुरुवात होतील, काळजी करण्याची गरज नाही. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आणि त्याचे मॅसेज यायला त्या दिवसापासून चालू होणार आहेत. सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट, आणि स्टार हेल्थ इन्शुरन्सची जर पॉलिसी केलेली नसेल तर मेडिक्लेम काळाची गरज आहे. सर्वात अगोदर ही पॉलिसी करून घ्या. यासाठी या नंबरवरती संपर्क करून तुम्ही संपर्क केल्यानंतर यांना अधिकची माहिती विचारू शकता, त्यानंतर पॉलिसी काढून घेऊ शकता. ऑनलाईन पद्धतीने तुमची पॉलिसी करून देतील, काही अडचण नाही. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.